तासटोकाडे येथील भीमा नदी पुलावरून वॅगनर मोटार पुराच्या पाण्यात बुडाली। मोटार येथील सुदुंबर येथील सिद्धांत कॉलेजच्या अकाउंटंटचा पाण्यात बुडून मृत्यू। पुलावरून वाहत्या पाण्यातून मोटार चालवणे कानेवाडी येथील ज्ञानेश्वर किसन कोबल यांच्या जीवावर बेतलं। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्यांचा नित्याचा कडूस मार्गे कानेवाडी असा होता प्रवास। चासकमान धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदीला आला होता पूर। भामनेर भीमनेर खोऱ्यात पावसाची संततधार। कळमोडी चासकमान धरणातून विसर्ग। चासकमान धरणातून रविवारी सायंकाळी 6 पर्यंत 30,500 क्युसेक असलेला विसर्ग सायंकाळी घटवला। कळमोडी धरणातून 3,284 क्युसेक विसर्ग। भामासखेड धरणातून 13,312 क्युसेक विसर्ग। संततधार पावसामुळे भीमा भामा नदीला पूर। मावळ तालुक्यातील पावसामुळे इंद्रायणी ही दुतडी भरून वाहू लागली। नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। धामणे पुलावरून पाणी गेल्यामुळे पश्चिम भागातील 12 गावांचा संपर्क तुटला। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चेबांधणी, बीएलए नेमणूक, मतदार यादी दुरुस्तीवरील हरकती तसेच निवडणूक नियोजन या विषयावर झाली सविस्तर आढावा बैठक। या बैठकीत जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, युवा नेते योगेंद्र पवार, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद गोतारणे, तालुकाध्यक्ष हिरामन सातकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष राजमाला बुट्टे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे आणि खेड तालुका अध्यक्ष श्रद्धा सांडभोर, सुधीर मुंगसे आदींची उपस्थिती। महामुंबई मेट्रो कामगार संघटनेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲडव्होकेट निलेश आंधळे यांची निवड। संघटनेच्या वतीनं अध्यक्ष प्रशांत मस्के यांनी केली अधिकृत घोषणा। कामगार हक्क, औद्योगिक कायदा आणि कामगार कल्याणाच्या क्षेत्रात ॲडव्होकेट निलेश आंधळे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि प्रभावी युक्तिवाद संघटनेसाठी ठरणार फायदेशीर। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 168व्या जयंती दिनानिमित्त वेताळे येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात कवी प्राध्यापक तानाजी बोराडे यांचं व्याख्यान। रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार राम कांडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी। यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष मृण्मय काळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संभाजी मेंढे, सरपंच सविता बोंबले, प्रगती नाईकडे, उर्मिला रुके, रोहिणी गवारी, उपसरपंच योगेश बोंबले, बबन कोबल आदींची उपस्थिती। वक्तृत्व आणि क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंचा विशेष सन्मान। सास येथील पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं दूध व्यवसायातील खरा पैसा या विषयावर मार्गदर्शनपर शिबिर। श्री सोमेश्वर मंदिर परिसरात झालेल्या शिबिरात डॉक्टर महेश पारखे, डॉक्टर बिपिन कुमार पाटील यांनी पशुपालकांना दूध व्यवसाय, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया आणि जनावरांच्या निगेबाबत केलं मार्गदर्शन। या शिबिरात 87 पशुपालकांच्या 425 जनावरांना दंत आणि गोचडी निर्मूलन, खनिज मिश्रण, कॅल्शियम टॉनिकचे मोफत वाटप। चाकण आळंदी घाटात भरधाव पिकअपची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील 9 महिन्याच्या बालकाचा मृत्यू। अपघातात पती पत्नीसह त्यांची मुलगी जखमी। अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार। आळंदी पोलिसांचा तपास सुरू। जिल्हा परिषदेच्या कुरुळी गटातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत आरोग्य केंद्रातील महिलांचा सन्मार्ग फाउंडेशन आणि आशिषदादा येळवंडे युवा मंचतर्फे सन्मान। सन्मार्ग फाउंडेशनच्या शीतल येळवंडे यांनी नारी शक्तीचा सन्मान हा उपक्रम घेतला हाती। नवरात्री उत्सवानिमित्त समाज घडवणाऱ्या नारी शक्तींचा सन्मान। पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालक म्हणून अजित वडगावकर यांना संधी। संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एल. पाटील यांनी अजित वडगावकर यांच्या निवडीची केली घोषणा। यावेळी नारेगाव येथील ग्रामोन्नती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल मेहर, विजय कोलते, गणपत बालवडकर, प्रदीप वळसे पाटील, व्ही.ल. पाटील, प्रमिला गायकवाड यांची उपस्थिती। राजगुरुनगर शहरातील पांडुरंग नगरची आई माऊली मंडळातर्फे नवरात्र उत्सवानिमित्त सप्तपदी पाठ। या सप्तपदी पाठामध्ये 120 महिलांनी नोंदवला सहभाग। सप्तपदी पाठानंतर देवीची महाआरती।
आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पाऊस. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.